40 वर्ष कोथरूडमध्ये राहतोय. मी लय मतदान बघितले, पण ह्याच्यासारखं होत नाही माणूस नाही बघितला. पण मला तेच बरे वाटतं. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेही खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादा पाटील. महाराष्ट्रामध्ये जी काय पूर्वीची आपली दयनीय अवस्था होती ती आता चांगली झालेली आहे. तर यावर्षी तर असं वाटतं की मिक्स सरकार येईल, कारण काय सगळं बदलतात मतं. नॉनस्टॉपला जर गेलात इतके पैसे खर्च करून जो काही पूल तयार केला आहे त्याच्या खालचा रस्ता पहिला ते नीट करा. फिरता वाचनालय, मोफत लाइब्रेरी, कितने लोगों को फायदा हुआ उससे. ते कुठेही राहत असले तरी काहीच त्याचं काही नाही. आम्हाला मदत करतात ते महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी श्रद्धा पाटील. आटपाट लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत कोथरूड मतदारसंघामध्ये आणि जाणून घेणार आहोत की कोथरूडकरांचं मत नक्की कोणाला आहे. चला तर मग आज या निवडणुकीचं वारं कोणाकडे जात आहे हे आपण बघूया. चला, हवा कोणाची आहे सध्या? असं काय वाटतंय पण तुम्हाला? कारण काम केलंय त्यांनी इथे. कामं सांगू शकता? गेली 4 वर्षात भरपूर कामं केली आहेत. म्हणजे अशी लिस्टही फार मोठी आहे, पण त्यांनी सोसायटीसाठी सुद्धा खूप कामं केलेली आहेत. सोसायटीला जी काही मदत लागली केव्हाही तयार होते. त्यांनी आम्हाला कचरा जमा करण्यासाठी हे दिले, इक्विपमेंट दिले आणि इतरही अनेक वॉटर टँक क्लिनिंग किंवा कुठलंही आमचं काम असेल तर नेहमीच त्यांचे लोक आणि मुख्य म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तेही खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. आता मी 40 वर्ष कोथरूडमध्ये राहतोय, पण काय सुधारणा नाही. चंद्रकांत पाटील आल्यापासून जरा सुधारणा वाटते. म्हणून आमचं वाटतं की त्यांनी येणारच येते, पण आम्ही त्यांनाच मतदान, आम्ही आजूबाजूला बी सांगतोय की त्यांनाच मतदान करा म्हणून. कारण आम्हाला ते माहिती चांगली झाली की काम सुधारणा झालेली. अजून पुढं काय काय सुधारणा व्हायची ती होणारच आहे. त्यांच्यामुळं आम्हाला चंद्रकांत पाटीलच पाहिजे म्हणून. तुम्हाला काय वाटतं त्यांनी कशा प्रकारे मदत केली कोथरूडला? मदत म्हणजे मग त्यांनी गोरगरिबांचं त्यांचं कामं केलीत. कोणाची आडली नडलेली कामं करतात. ते कुणी गेलं तरी ते परत पाठवत नाही. हे भाऊ तुझं करतो बाबा, आम्ही लगेच कामाला लावतात ते. त्यांच्यामुळं आम्हाला सगळ्यांचे ते मन वाढलेले आहे त्यांच्याकडंच. आणि आम्हाला वाटतं त्यांनीच यावं त्यांनी. आणि मी 40 वर्ष कोथरूडमध्ये राहतोय. मी लय मतदान बघितले, पण ह्याच्यासारखं होत नाही माणूस नाही बघितलं. म्हणून मला तेच बरे वाटतं. तुमचं मत कुठे आहे? चंद्रकांत पाटील यांना. का असं तुम्ही त्यांनाच का मत देणार? त्यांनी ज्या लोकांसाठी ज्या फॅसिलिटी राबवलेले आहेत अतिशय उत्तम प्रकारे राबवलेले आहेत आणि कुठल्याही कार्यालयात त्यांनी सामान्य माणसांनी जरी त्यांना बोलवलं की बाबा तुम्ही आमच्या घरी उद्घाटनाला या किंवा वाढदिवस आहे कुठला कार्यक्रम असून दे, त्याचा जनसंपर्क लोकल लेवलला फार चांगला आहे. पण चंद्रकांतदादा पाटील तर मूळचे कोल्हापूरचे आहेत, मग तरी पण तुम्हाला वाटतं की कोथरूडमध्ये त्यांना मत मिळेल आणि ते म्हणजे त्यांना यावेळेस आहे का चान्स? अगदी 100% बाहेरचे असून सुद्धा? हो. अशा प्रकारची कामं केलीत त्यांनी की? प्रचंड केलेली आहेत. ग्राउंड लेवलला त्यांचं काम फार चांगलं आहे. कोणाला देताय मत तुम्ही? मग तुम्ही पक्ष बघून मत देताय की माणूस बघून मत देताय? पक्षानं जे काही काम केलेलं आहे चांगलं ते बघून देतोय, माणूस नाही. माणूस नाही. ठीक आहे. तुम्हाला अजून काय वाटतं? तुम्हाला भाजपच येईल असं वाटतं इथे की काय वाटतं? तर मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे. ज्यावेळी आपण मत देतो त्यावेळी कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं की भाजपने अशी कोणती कामं केलीत किंवा महाराष्ट्रामध्ये जी काय पूर्वीची आपली दयनीय अवस्था होती ती आता चांगली झालेली आहे. आणि म्हणजे तुमचं मत आपण बघू शकतो की चंद्रकांतदादा पाटील यांना जाणार आहे. तुमचं मत कोणत्या मतदारसंघात आहे? आमचं ह्या कोथरूडमध्येच आहे का? तुम्हाला काय वाटतं कोथरूडमध्ये कोणाची हवा आहे सध्या? नाही, आता यावर्षी तर असं वाटतं की मिक्स सरकार येईल, कारण काय सगळं बदलतात मतं. आणि हे सगळं जे झालं राजकारणात आता मधल्यामध्ये तर असं वाटतंय की लोक सगळीकडे हे करतील. जसं 5 वर्षानंतर लोक पाहतात की काय करतात, त्याच्यानंतर मतं बदलतात लोकांची. तर असं वाटतंय मला की आता एकाला कोणालाच असं नीट पडणार नाही मत. चंद्रकांतदादा पाटील. आणि तुम्हाला वाटतं ते जिंकून येतील? हो, नक्की येतील ते जिंकून. असं का वाटतं तुम्हाला? कारण त्यांची कामं खूप आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी सिनियर सिटीजनसाठी खूपच वेळ दिलेला आहे आणि स्वतः म्हणजे त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत ते. की त्यांचे आत्ताच म्हटलं बटेंगे तो कटेंगे, म्हणजे तुम्ही धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर लोकांना विभाजित करताय, जोडण्याची भाषा करत नाही आहे. एवढं इतक्या वर्ष आता भारताच्या राजकारणाला 70 वर्ष झाली तरी अजून हे पक्ष एवढे सुसंस्कृत झालेले दिसत नाही. त्यांच्या घोषणाच बघा ना. तुम्हाला काय वाटतं कोथरूडमध्ये कोणत्या समस्या त्यांच्यावरती सध्या भर दिला पाहिजे आणि त्या पूर्ण केल्या पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक आणि रस्ते. जी रस्त्यांची अवस्था आहे, आज जर तुम्ही
नॉनस्टॉपला जर गेलात, इतके पैसे खर्च करून जो काही पूल तयार केला आहे त्याच्या खालचा रस्ता पहिला ते नीट करा. तुम्ही पैसे खर्च करून पूल नक्कीच चांगला केला आहे, नो डाऊट अबाउट इट. पण त्याच्या खालचे रस्त्यांवरती गाडी चालवणं इतका अवघड झालेलं आहे आजकाल. 2 व्हीलर 4 व्हीलर पादचाऱ्यांना चालता येत नाही. त्यामुळे रस्त्यांची ही खूप मोठी समस्या आहे आज. कोथरूडमध्ये विकास, आता हे विकासापेक्षा कोथरूडचा जो हे असेल उमेदवार, त्याला कोथरूडच्या विकासापेक्षा राज्यस्तरीय हे आहे, म्हणजे लोकल निवडणूक नाही आहे. त्यामुळे राज्य पातळीवरचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे त्यांनी लक्ष देणं अपेक्षित आहे. म्हणजे रस्ते इथे त्याच्या अखत्यारीत येतच नाही. पॉलिसी मेकिंग ही जी गोष्ट आहे तिकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि सध्या जे टोटल सगळ्या पक्षांचं कडबोळं आहे त्यातनं ते नक्की काय करू शकणार आहे त्याच्याविषयी फार मोठी शंका असल्यामुळे इतक्या सगळ्या उमेदवारांमध्ये नक्की कसं काय निवडायचं हा आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे. आमच्या इथे आहेत चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत दादा पाटील आणि किशोर शिंदे. तेच. आणि तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या तुमच्या मतदारसंघात? असं काही म्हणजे सांगू शकत नाही, पण आम्ही बीजेपी वाटतंय आम्हाला. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील म्हणताय. असं का वाटतं, तुम्ही का त्यांना मत देणार? इथे छान काम केलंय त्यांनी, दादा. त्यांची कामं सांगू शकता का? एक तर लायब्ररीचं जे महत्त्वाचं काम होतं ते त्यांनी खूपच छान केलेलं आहे. लायब्ररी जी मोफत आमच्यासाठी सुरू केली आहे ती खूप छान आहे. आणि एकूणच आमच्या हास्य क्लबसाठी वगैरे त्यांनी बागेमध्ये सुद्धा बऱ्याच सुविधा दिल्या आहेत आम्हाला. त्यामुळे. आणि तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणती काम? वही लगता है और क्या है ना, चंद्रकांत दादा पाटिल हमें बड़े भाई जैसे प्यार करते एकदम. हमारी छोटी मोटी मांगे हो, कभी ऐसे इनकार नहीं रहता उनका. हास्य क्लब की इतना बढ़िया हमारे लिए शेड करा है, और भी हमारे सीनियर सिटीजन्स के लिए जो उनसे करते आता है वो हमारे लिए करते हैं. और ये अपना तीर्थ यात्रा वगैरह जो उन्होंने अभी अच्छा ये करा के रख रखा है. फिरता वाचनालय, मुफ्त लाइब्रेरी, कितने लोगों को फ़ायदा हुआ उससे, और पढ़ने की ऐसा बड़ा है उससे. और दवाखाना, फिरता दवाखाना गरीब लोगों के लिए, शिक्षित बेरोजगार, लाड़की मतलब ये अपना क्या लाड़की बहन योजना. हाँ, लाड़की बहन योजना, और गरीब कन्याएं. हे चंद्रकांत दादा पाटील. तुम्हाला वाटतं की चंद्रकांत दादा पाटील जिंकून येतील? हो, शुअर. असं का वाटतं तुम्हाला? कारण प्रगती खूप आहे त्यांच्याकडून. मी श्रावणदारामध्ये राहतो. काही दिवसापूर्वी आमच्या बिल्डिंगला आग लागली होती. तर तो बराच दिवस तो विषय प्रलंबित होता. लाईट नव्हती 6 महिने. मग त्यांच्या माध्यमातून लाईटचं काम करून दिलं त्यांनी. आता सौर ऊर्जेवर लाईट बसवून देत आहेत. आम्हाला लाईट बिल परवडत नाही, खूप बिल येतं. तर तेही ते करणार आहेत. आणि साधारण 10 वर्षात प्रगती खूप आहे. आणि पण तसं बघितलं तर चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे आहेत आणि ते आता इथे स्थायिक झालेत, पण तरी पण तुम्हाला त्यांना मत द्यायची इच्छा होते, तर असं का असू शकतं? नाही, प्रत्येक वेळोवेळी ते हजर असतात ना. ते कुठेही राहत असले तरी त्याचं काही नाही. आम्हाला मदत करतात ते महत्त्वाचं आहे. कोथरूडमध्ये सध्या कोणाची हवा आहे? चंद्रकांत दादा पाटील. चंद्रकांत दादा पाटील. असं का वाटतं तुम्हाला? त्यांनी खरोखरच डहाणूकर कॉलनीच्या विकासासाठी खूप कामं केली आहेत. मेनली आमचे जे रेग्युलर प्रॉब्लेम्स असतात, की भाजीसाठी वेगळी एरिया किंवा बागेचा विकास ज्या पद्धतीने ते करतात, म्हणजे आता लहान मुलं किंवा तरुण माणसं किंवा ओल्ड एज पीपल सगळ्यांना ती बाग अतिशय एक मोठा विरंगुळा झालेली आहे. इवन विरंगुळा केंद्र पण आमच्याकडे खूप आहेत. फिरतं वाचनालय आहे जे अगदी रिलिजियसली दर आठवड्याला तिथे येऊन ती जागा असते त्यांची. त्याच्यामुळे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, इवन विजेचे प्रॉब्लेम्स, म्हणजे आमच्याकडे लोड शेडिंग अजिबात होत नाही. मला असं वाटतं की गुड लिडरशिपमुळेच हे शक्य झालेलं आहे.